श्री स्वामी समर्थ आहे. श्री गुरुदेव दत्त. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावं ही मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की शंकर गीता या ग्रंथाचं पारायण कसं करावं, त्याचे नियम काय आहेत, अटी काय आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर माझ्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ नक्की पहा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्हाला माहिती असावं की शंकर गीता म्हणजे शंकर महाराजांची सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांचं चरित्र त्या ग्रंथामध्ये सांगितले गेलेलं आहे. शंकर गीतेमध्ये 1 ते 18 अध्याय आहेत. त्याचबरोबर 17 अध्याय म्हणजे 1 अध्याय ते 17 अध्यायापर्यंत 108 ओव्या सगळ्या अध्यायामध्ये आहेत. त्याचनंतर जी 18वा अध्याय आहे त्याच्यामध्ये 121 ओव्या आहेत. त्याचबरोबर शंकर महाराजांच्या प्रकट दिनापासून ते समाधीपर्यंतच्या गोष्टी म्हणजे चरित्र त्या ग्रंथामध्ये सांगितले गेले आहेत, म्हणजे शंकर गीतेमध्ये सांगितले गेले आहेत. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती असावं की शंकर गीताचं पारायण जर घरामध्ये केलात किंवा मठामध्ये जाऊन जर केलात त्याचे अनुभव खूप जणांना आलेले आहेत. तर पहिला प्रश्न असा असतो की ज्यावेळेस तुम्ही शंकर गीता हा ग्रंथ वाचायच्या पूर्वी काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये त्याचं पारायण करणार असाल त्यावेळेस तुमच्या घरामध्ये शंकर महाराजांचा का विना फोटो असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे शंकर महाराजांचा फोटो नसेल तर त्यांचे गुरु म्हणजे स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो असला तरी चालेल. शंकर महाराज असं म्हणत असतात, तुम्ही म्हणजे अक्कलकोटचे जे स्वामी आहेत ते माझे आई आहेत, ते माझे गुरु आहेत, तुम्ही त्यांचं नामस्मरण केलात तरी सुद्धा मी तुम्हाला प्रसन्न होईल, असं त्यांचं म्हणणं होतं. तर एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शंकर महाराजांचे गुरु स्वामी समर्थ महाराज आहेत, त्यांचं नामस्मरण तर आपण करतच असतो. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती की षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपण चालत फिरत किंवा मठात गेल्यानंतर म्हणत असतो. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंकर गीतेचं पारायण करत असताना खूप जण शंकर गीतेचं पारायण करतात पण काही गोष्टी त्यांना माहीत नाही, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला आधी सांगते, ज्यावेळेस तुम्हाला शंकर गीतेचं पारायण करायचे त्यावेळेस तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची आहे. पूजा मांडणी म्हणजे शंकर महाराजांचा एक फोटो आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एक चौरंग घ्यायचा. पहिली गोष्ट सांगते, चौरंगाच्या खाली स्वास्तिक काढायचं रांगोळीनं. ते झाल्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं. ते झाल्यानंतर चौरंग किंवा पाट ठेवायचा. त्याच्यावर एक वस्त्र टाकायचं. त्यानंतर शंकर महाराजांचा फोटो ठेवायचा. ते झाल्यानंतर एक चंदन लावायचं शंकर महाराजांच्या फोटोला. ते झाल्यानंतर फुलाचा हार किंवा फूल अर्पण करायचं. दिवा लावायचा. तुपाचा दिवा तर नक्की लावा किंवा आपला तेलाचा दिवा तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता. त्यानंतर धूप दीप लावायचे. अशा रीतीनं पूजा मांडणी करायची. खडीसाखर त्या ठिकाणी ठेवायची. एखादं फळ त्या ठिकाणी ठेवायचं. पाण्याचा ग्लास त्या ठिकाणी ठेवायचा. ते झाल्यानंतर तुम्हाला शंकर गीता वाचायला सुरुवात करायची आहे. शंकर गीता वाचत असताना काही नियम आहेत ते मी तुम्हाला आता सांगते. तर ज्यावेळेस तुम्ही ग्रंथ हातात घेतलात तर एक महत्त्वाची गोष्ट, शंकर गीता कोणताही जी ग्रंथ आहे तो हातात घेऊन वाचायचा नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही वाचन करणार त्याच्या आधी तुम्हाला पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे. मठामध्ये साहजिक गोष्ट आहे हातामध्ये वाचन केलं तर, पण घरामध्ये असाल तर शंकर गीता हातामध्ये न घेता वाचन करायची. ती म्हणजे पाठ घ्यायचा, पाटावर ठेवायची किंवा चौरंग घ्यायचा किंवा चौरंगावर ठेवून तुम्हाला शंकर गीता वाचायला सुरुवात करायची. आपण ज्या ठिकाणी बसला आहात त्या ठिकाणी आसन घ्यायचं. तर आसन घेऊनच बसायचं आहे. आणि एका दिवसाचं पारायण करत असाल तर तुम्हाला माहिती असावं की असं म्हटलं जातं, जसं आपण गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपल्या उजव्या हाताला दत्त महाराजांचं म्हणून आसन ठेवलं जातं, तसंच तुम्हाला शंकर गीतेचं पारायण जर तुम्ही घरामध्ये संकल्पयुक्त करत असाल तर तुम्हाला सुद्धा शंकर महाराज आपल्या साईडला आहेत किंवा त्या ठिकाणी विराजमान आहेत, यासाठी तुमच्या उजव्या हाताला एक पाठ किंवा तुम्हाला आसन घ्यायचं. ते म्हणजे शंकर महाराजांचं म्हणून ते आपल्या उजव्या हाताला ठेवायचं आणि शंकर गीता वाचायला सुरुवात करायची. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ह्या गोष्टी तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. तर एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही 7 दिवसाचं पारायण करणार असाल. 7 दिवसाचं पारायण म्हणजे शंकर गीतेमध्ये जसं सांगितलं आहे तसं जर तुम्ही पारायण करत असाल, एका दिवशी 1 ते 2 अध्याय, दुसऱ्या दिवशी 3, 4, 5 अध्याय, तिसऱ्या दिवशी 6, 7, 8 अध्याय, अशा रीतीने तुम्ही पारायण करत असाल, शेवटच्या दिवशी म्हणजे 7व्या दिवशी 18वा अध्याय, अशा रीतीनं जर तुम्ही पारायण करत असाल तर ते पारायण एक झालं. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश असा आहे, तुमच्या घरामध्ये तुम्ही एका बैठकीमध्ये 1 अध्याय ते 18 अध्याय वाचन केलं तर ते एक पारायण झालं. दुसऱ्या दिवशी जर तुम्ही 1 अध्याय ते 18 म्हणजे दुसऱ्या दिवशी 1 अध्याय ते 18 अध्याय तुम्ही पूर्ण वाचन केले तर ते झालं दुसऱ्या दिवसाचं दुसरं पारायण. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की संपूर्ण ज्यावेळेस तुम्ही ग्रंथ वाचाल ते पूर्ण एक पारायण झालं.
आणि तुम्ही 7 दिवसाचं जर पारायण करत असताना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एका दिवशी 1 अध्याय, दुसऱ्या दिवशी 2, 3, 4, 5 अध्याय, तिसऱ्या दिवशी 6, 7, 8 अध्याय, चौथ्या दिवशी 9, 10, 11 अध्याय, पाचव्या दिवशी 12, 13, 14 अध्याय, सहाव्या दिवशी 15, 16, 17 अध्याय आणि सातव्या दिवशी 18वा अध्याय. अशा रीतीने जर तुम्ही 7 दिवसाचं पारायण करत असाल तर ते एकच पारायण झालं. तुम्हाला समजलं असेल, सांगण्याचा उद्देशही माझा समजला असेल. तुम्हाला शंकरगीतेचे किती पारायण घरामध्ये करायचे ते तुमच्या हातामध्ये. तुम्हाला 7 दिवसाचं जर पारायण करायचं असेल, तुम्ही उद्यापासून सुरुवात करा, गुरुवारपासून सुरुवात करा. ते तुमच्या म्हणजे तुमचा जो दिवस आहे कोणत्याही दिवसापासून तुम्ही शंकरगीता वाचायला सुरुवात करू शकता. पण कळकळून मी सांगत आहे, तुमचा मासिक धर्म असेल किंवा काही अडचण असेल, अडचण झाल्यानंतर शंकरगीता वाचायला सुरुवात करायची. तुम्हाला एक माहिती असावं की खूप जण घरामध्ये एक अध्यायसुद्धा वाचन केलं तरी म्हणजे एका दिवशी 1 अध्याय, दुसऱ्या दिवशी 2 अध्याय, तिसऱ्या दिवशी 3 अध्याय, असं करत करत 18 दिवसामध्ये 18 अध्याय वाचन तुम्ही करू शकता. हे सुद्धा गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर माहिती असावं की दुसऱ्या 2 दिवसाचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता, 3 दिवसाचं पारायण करू शकता. म्हणजे 2 दिवसाचं म्हणजे पहिल्या दिवशी 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 9 अध्याय, अशा रीतीनं तुम्ही एक पारायण म्हणजे 2 दिवसाचं एक पारायण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही 3 दिवसाचं पारायण म्हणजे 6 अध्याय एका दिवशी, 6 अध्याय एका दिवशी, 6 अध्याय एका दिवशी, अशा रीतीने तुम्ही 3 दिवसाचं पारायण करू शकता. अशा सुद्धा गोष्टी आहेत. किंवा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की तुम्ही एका दिवसाचं सुद्धा पारायण करू शकता, ते म्हणजे 1 अध्याय ते 18 अध्याय पूर्ण. ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. त्यानंतर सांगायचा उद्देश असा आहे की तुम्हाला ज्या रीतीने किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला वाचता येईल किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला पारायण करता येईल त्या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला संकल्पयुक्त जर तुम्हाला शंकरगीता वाचायची असेल तर पहिल्या दिवशी संकल्प करायचा. कोणत्याही ग्रंथाचं जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प केला जातो. मग स्वामीचरित्र असेल, गुरुचरित्र असेल किंवा आता शंकरगीता असेल, पहिल्या दिवशी संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा? हातामध्ये अक्षदा घ्यायच्या, 1 फूल घ्यायचं, थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं हातामध्ये, उजव्या हातामध्ये, आणि 1 चमचा पाणी आपल्या हातामध्ये म्हणजे उजव्या हातामध्ये घ्यायचं. आणि जी इच्छा आहे, कशासाठी तुम्ही शंकरगीतेचं पारायण करत आहात ते सांगायचं आहे, किती दिवसाचं करत आहात ते सांगायचं, आणि ते पाणी एका प्लेटमध्ये सोडून द्यायचं. हा झाला संकल्प. पण ते पाणी तुम्हाला एखाद्या झाडाला टाकून द्यायचं आहे. पहिल्या दिवशी संकल्प केला जातो. संकल्प का करायचा ते पण सांगते. इच्छा पूर्ण होण्यासाठी तो संकल्प केला जातो, किंवा जे अध्याय आपण म्हणजे जे पारायण करणार ते पूर्ण व्हावं यासाठी संकल्प केला जातो. संकल्प नाही केला तरी चालेल. ते झाल्यानंतर शंकरगीता हा ग्रंथ खरंच म्हणजे असं म्हटलं जातं की शंकरगीता ज्यावेळेस लिहायला सुरुवात होती, म्हणजे ग्रंथ लिहिण्यासाठी सुरुवात होती, त्यावेळेस तो ग्रंथ शंकर महाराजांच्या आज्ञेप्रमाणे आदेशानुसारच लिहिलं गेलेला आहे. म्हणून मी सांगत आहे, ज्यावेळेस तुम्हाला अनुभव येतील किंवा तुम्हाला काहीतरी शंकरगीता वाचत असताना जर वाटलं, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता, किंवा काही अडचण आली तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर जेवढ्या दिवसाचं तुम्ही पारायण करत आहात त्यावेळेस तुम्हाला माहिती असावं की ज्या शंकर महाराजांना गोष्टी आवडतात त्याच्यामध्ये खिचडी असेल किंवा तळलेले, आपल्या सगळ्यांना माहिती की भजे म्हणजे कांदा भजी असतील, त्याचबरोबर खडीसाखर असतील, ह्या गोष्टी शंकर महाराजांना आवडणाऱ्या आहेत. त्याचबरोबर चहासुद्धा शंकर महाराजांना आवडतो. ह्या गोष्टी त्यावेळेस म्हणजे पारायण करायच्या काळामध्ये तुम्ही आपल्या शंकर महाराजांना दाखवू शकता. फोटो असेल तर दाखवू शकता. जर देवघर असेल, महत्त्वाची गोष्ट, तुमचं देवघर असेल आणि तुम्हाला शंकरगीता वाचायची असेल तर तुम्ही वाचू शकता. म्हणजे पूजा न मांडता सुद्धा तुम्हाला शंकरगीतेचं पारायण करता येणार आहे. किंवा सोप्यात सोपं तुम्ही एखाद्या शंकर महाराजांच्या मठात जाऊन सुद्धा शंकरगीता वाचू शकता. तुम्हाला असं नाही आहे की तुम्ही वर्षातून एकच पारायण करा. तुम्हाला किती इच्छा आहे ती तुमच्या हातामध्ये. खूप जण प्रत्येक गुरुवारी शंकरगीतेचं पारायण करतात, 1 अध्याय ते 18 अध्याय. म्हणजे सांगण्याचा असा उद्देश आहे, तुम्हाला जसं तुम्हाला जमेल तसं तुम्हाला शंकरगीता वाचता येणार आहे. त्याच्यासाठी जेवढे कळकळून जेवढे नियम आहेत तशाच गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही पारायण करत असाल किंवा वाचन करत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे संकल्पयुक्त जर सेवा तुम्ही करत असाल शंकरगीतेचे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि मासिक धर्म जर स्त्रियांचा असेल तर मासिक धर्म झाल्यानंतर शंकरगीता तुम्ही वाचू शकता. लहान थोड्यापासून मुलं असतील, पुरुष असतील, कोणीही शंकरगीतेचं पारायण करू शकता. आणि शंकरगीतेमधून आपल्याला काही घेता पण येणार आहे. आणि शंकर महाराजांचे चरित्र म्हणजे त्यांच्या ज्या गोष्टी आहेत, त्यांच्या कथा, त्याच्यातून आपल्याला माहिती होणार आहेत. मी तुम्हाला आधीही सांगितलं,
त्यांच्या प्रकट दिनापासून ते समाधीपर्यंतच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि शंकर गीता मनातून वाचा. पहिली गोष्ट, कोणताही ग्रंथ वाचन करत असताना मनातून त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि शंकर गीता ज्यावेळेस तुम्ही पारायण करता त्याच्यातून तुम्हाला अनुभव तर येणारच आहेत, पण नक्कीच तुमच्या घरामध्ये तुम्ही शंकर महाराजांची सेवा करत असाल तर शंकर गीतासुद्धा तुम्ही वाचली पाहिजे. आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.